तर पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध व्यक्त केला जातोय। पाकिस्तान विरोधात संपूर्ण भारतामध्ये संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळते। अशातच राजस्थानमधील जयपूरमध्ये एका मिठाईवाल्यानं घेतलेल्या निर्णयाचं संपूर्ण देशभरात कौतुक केलं जातं। या मिठाईवाल्यानं मिठाईतील पाक हा शब्द काढून टाकत मिठाईला पाक ऐवजी श्री आणि भारत हे शब्द जोडले। गोंड पाक, म्हैसूर पाक, मावा पाक, अंजीर पाक, काजू पाक, देसी पाक या मिठाया आता म्हैसूर श्री, गोंड श्री या नावानं ओळखल्या जाणार आहेत। तर मिठाईमधून पाक शब्द हटवल्यानंतर आता तुर्कीच्या ज्वेलरीचंही बारसं करण्यात आलंय। टर्किश ज्वेलरी आता सिंदूर ज्वेलरी नावानं ओळखली जाणार आहे। तुर्कीनं पाक संदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलनं हा निर्णय घेतलाय। जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिलचे चेअरमन राजेश रोकडे यांनी ही माहिती दिली आहे। तर टर्किश ज्वेलरी ही दागिन्यांच्या प्रीमियम रेंजमध्ये येते। याशिवाय तुर्कीवरून होणारी टर्किश दागिन्यांची आवकही बंद केल्याची माहिती राजेश रोकडे यांनी दिली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान जी चकमक झाली, जे काही युद्ध सदृश परिस्थिती होती, त्यामध्ये पाकिस्तानला तुर्की या देशाने समर्थन दिलेलं होतं, उघडपणे हे समर्थन दिलेलं होतं। त्यानंतर तुर्कीच्या अनेक वस्तूंचा बहिष्कार घालण्यात आला होता। आता जे आहे ते नॅशनल जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिलचे वतीने तुर्कीचे ज्या ज्वेलरी आहेत किंवा तुर्की जे नाव दिलेलं ज्या दागिन्यांना आहे त्यावर आता बहिष्कार टाकण्यात आलेला आहे। आणि नेमकं हा बहिष्कार काय आहे किंवा नवीन त्याला नाव काय देण्यात आलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिकचे काउन्सिलचे अध्यक्ष आहेत राजेश रोकडे। सर, सर्वप्रथम तर हे सांगा की टर्किश ज्वेलरी काय असते? बघा, हे मिडल ईस्ट आणि स्पेशली टर्किशमधनं आलेली ज्वेलरीला आम्ही टर्किश ज्वेलरी म्हणून ओळखायचं आणि विकायचं, आणि हे मागील कितीतरी वर्षापासून आम्ही विकतोय आणि भारतात या नावाने ही प्रसिद्ध होती। अशा आपल्या दुश्मनच्या मित्रांची ज्वेलरीच्या नावाने आपण का विकावं, म्हणून ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिल आम्ही बोर्डाने आम्ही हा निर्णय घेतला की या नावाची ज्वेलरी आम्ही विकणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे इम्पोर्ट तर आम्ही तसंच बंद केलेलं होतं, परंतु त्या नावाने आम्ही ते ज्वेलरी विकायचं ते पण आम्ही आता पूर्णपणे बंद केलं। आणि पूर्ण भारतात टर्किश ज्वेलरीला आता सिंदूर ज्वेलरी म्हणून ओळखल्या जातं आणि त्या नावाने विकल्या जातं। पूर्ण आमच्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही आमच्या बोर्डात प्रस्ताव पास झाला आणि पूर्ण इंडस्ट्रीने याला ॲक्सेप्ट पण केलेला। मला भरपूर लोकांचे मेसेजेस आले की हा निर्णय घेऊन खरोखरच आम्ही कुठे ना कुठे नेशन फर्स्ट म्हणजे देश पहिले या निर्णयाला आम्ही सपोर्ट करतोय। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।